जालन्यात धनगर आंदोलकांनी भाजपच्या विरोधात केली घोषणाबाजी। धनगर समाजाला आणि ब्राह्मण समाजाला मनपा निवडणुकीत भाजपानं उमेदवारी न दिल्याचा आरोप करत धनगर आंदोलकांनी व्यक्त केला भाजपचा निषेध। आज दिनांक 5 रोजी जानेवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात धनगर आंदोलकांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। धनगर समाजाला ब्राह्मण समाजाला मनपा निवडणुकीत भाजपानं उमेदवारी न दिल्याचा आरोप करत धनगर आंदोलकांनी भाजपचा निषेध व्यक्त केलाय। राज्य निवडणूक आयोगानं जालना महानगरपालिका निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे। या पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपानं धनगर समाजाला आणि ब्राह्मण समाजाला प्रतिनिधी उमेदवारी दिली नाहीये असा आरोप धनगर आंदोलकांनी केलाय। त्याच्या निषेधार्थ धनगर आंदोलकांनी भाजपचा निषेध नोंदवला आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। येळकोट येळकोट। जय मल्हार। या पक्षाने धनगर समाज असेल किंवा ब्राह्मण समाज असेल दोन्ही पक्षाची उमेदवारी नाकारलेली आहे, काय सांगणार? भाजप पक्ष हा जालना जिल्ह्यातला यांना सामान्य जनतेची कदर नाही आहे, सामान्य उमेदवाराची कदर नाही। यांना फक्त गुंड प्रवृत्तीचे पैसा असणारे एवढेच उमेदवार यांना लागतात आणि आमच्या धनगर समाजाच्या कुठल्याही नेत्याला त्यांनी तिकीट दिलेलं नाही आहे आणि ब्राह्मण समाजाच्या कुठल्याही नेत्याला या पक्षाने तिकीट दिलं नाही। त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहे। का नाव आपलं? माझं नाव शिवराम कारभारी वीर बावणे पांगरी, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष।